तर रॅक आहे ना, ते व्यवस्थित ठेवणार आहे. हा माल आहे. आम्ही डीमार्टला गेलो होतो रविवारी. मग ते काय झालं, नंतर मी आल्यानंतर ना खूप कंटाळा आला होता. त्यामुळं माल काय मी भरलाच नाही. तर किराणा पण किराणा म्हणलं की ते भरण्या सगळ्या असं स्वच्छ धुतल्यानंतर ना ठेवायला छान वाटतं. मग मी आल्यानंतर ना म्हटलं रुद्र झोपला होता, त्यामुळं धुवून पटपट घेतला होता. नंतर ना सेट करायचं मला काही असं जमलंच नाही. तर ते म्हणलं चला आज रुद्राचे पप्पा यायला अजून अर्धा तास टाईम आहे, अर्धा ते 1 तास टाईम आहे. बाळ पण रुद्रा पण झोपलाय. सो तो झोपल्याशिवाय मला घरातली कामं करता येत नाही. कारण तो काय होतं, तो उठल्यानंतर ना त्यालाच घ्यावं लागतं. त्याला काम कर म्हणजे त्याच्यासोबत त्याला सोबत घेऊन काम करायचं म्हणलं ना, एक काम करायला घेतलं ना तर मला 4 कामं वाढवून ठेवतो. 2 ते 4 काम. म्हणजे आपण हे करायला घेतलं की ते दुसरंच काहीतरी करून ठेवतो, काहीतरी सांडून ठेवतो, काहीतरी भरून ठेवतो. मग ते काय होतं, जास्त टाईम निघून जातो, मग जास्त वैताग येतो. म्हणून मग ती झोपल्यानंतर मग काम करायला काही हरकत नाही वाटत. त्यामुळे मी छोटंसं तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे काय झालं, माझं सामान सगळं बारामतीला असल्यामुळं इथं रॅक वगैरे काही घेऊन आलेच नाही मी. मग त्या मावशींनी मला म्हणजे इथं त्या आंटीनी मला ना हे छोटंसं रॅक दिलं की बाबा तुला काही ठेवायचं असेल तर ठेव. म्हणजे ऑलरेडी इथं होतं सेट केलेलं. मग त्याच्यामध्ये आम्ही दिवाळी या भरण्यामध्ये आहेत त्या दिवाळीमध्ये मिळाल्या होत्या आम्हाला. म्हणजे त्यात असं बर्फी बिस्किट वगैरे. आता इथे आम्ही दिवाळीला काही गेलोच नाही. म्हणजे मी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आलो असल्यामुळं मग नंतर ना आता लगेच कसं जाणार नाही का. तात्काळचे तिकीट काढायचे म्हणले तर 2,500 रुपये एक जणाला जाते, 2 जणांचे 5,000 रुपये. मग जायला 5,000 रुपये, यायला 5,000 रुपये. त्यामुळं मग आम्ही तिकडे जाण्याचा विचारच केला. म्हणजे तिकडे गेलोच नाही. मग आम्ही म्हटलं की राहू दे, इथंच करूया. मग इथे तसं म्हणजे इथं खाण्यासाठी असं माल मिळालाच नाही आम्हाला. म्हणजे घरी करायचं म्हणलं तर शंकरपाळ्या वगैरे मी करायला करते म्हणलं होतं. पण रुद्राने काय करायला जमायचं नाही, म्हणून रुद्राचे पप्पा म्हणले की राहू दे, नको करू, आपण विकतच आणूया. मग विकत आणताना मग ते कसं आपल्या मनासारखं थोडीच येतं. म्हणजे आम्ही म्हणजे बर्फी वगैरे हेच खाल्लं मग त्यावेळेस. म्हणले जाऊ द्या, नंतर कधी परत गेल्यानंतर ना दिवाळी साजरी करूया. त्यामुळे छोट्या भरण्या आहेत. आता आपल्या इकडे कसं म्हणजे आपण चटणी वगैरे करतो, गरम मसाला म्हणजे चटणीमध्ये आपण सगळंच टाकतो ना. ते गरम मसाला ह्याची काही गरजच नाही लागत. पण माझं कसं झालंय, आता इथं चटणी वगैरे बनवता येत नाही आहे. त्यात बाळ लहान असल्यामुळे तर बनवायचा प्रश्नच येत नाही. कारण की खूप म्हणजे असं हे होतं, काय म्हणतात त्याला, ते तिखट वगैरे करायचं. मग ते म्हटलं जाऊ द्या, विकत जाणं. ते गरम मसाला चटणी, त्याच्यामध्ये काय चटणीमध्ये पण हे काय म्हणतात त्याला, एक काश्मीरी हा गरम मसाला डेलूस गरम मसाला घेऊन आले 100 ग्रॅम. आणि त्याच्यानंतर ना हे काय काजू बदाम आहेत. काजू बदाम तर इतके महाग आहेत ना, रुद्राचे पप्पा तर घेतच नव्हते. पण मी म्हटलं राहू दे, चला मलाच खायला लागतात. म्हणजे मला खायला खूप आवडतं, त्यामुळे मग मी म्हटलं नाही, मला घ्यायचं जाईल. ते माझ्या हट्टापुढे घेतलं त्यांनी. मग हे जिरं मोहरी कसं असतं ना, एकदा जास्त पॉकेट आणलं ना की महिनाभर जातं. महिनाभर म्हणजे मी ऑगस्टमध्ये आले त्यावेळेस आम्ही डीमार्टमधून माल घेतला होता. तो जसं काय म्हणतात आतापर्यंत म्हणजे 3 ते 4 महिने मला जिरे मोहरी गेली. माझं ना एकदाच आपण जास्त 20-25 रुपयाचं आणलं ना, आपण कसं 5-10 रुपयाचं घेऊन येतो. म्हणजे जास्त दिवस नाही जात. एकदा जर 100 ग्रॅम 200 ग्रॅम जर घेऊन आलो ना जिरी मोहरी, ती जास्त दिवस जाते. त्याच्यामुळे मग मी रुद्राच्या पप्पाला म्हणले नाही मग आपण जास्त घेऊया. त्यांचं असं काहीच नसतं की तू हे घेऊ नको ते घेऊ नको. किराणा म्हणलं ना की तुझ्या मनाने घेऊन ये. डीमार्टमधून आणल्यामुळं त्याच्यामध्ये असं नाही का खडे वगैरे काही नसतात. त्यामुळे मी डायरेक्ट भरणीमध्ये भरते आहे. आता हे असं मिक्स केलं की होऊन जाते. म्हणजे कसं असं सेपरेट भरणी करायची म्हणलं तर पण आपण जिरे मोहरीच्या सोबतच टाकतो ना, मग सेपरेट करण्याची गरजच नाही. हे काय झालं, आम्ही
मी मोठ्या भरण्या फक्त धुतल्यात, हे छोट्या भरण्या धुयला टाईमच नाही मिळाला, त्यामुळे हे काय भरलेच नाही, धुतलेच नाहीत, त्यामुळे राहू देत आहे. तात्पुरते हे तेच ॲडजस्ट करते, नंतर ना मग टाईम मिळाल्यानंतर ना मिळून जाते. त्यात आता काय झाले, इतकं गारवा सुटला आहे ना, सकाळी जास्तीत जास्त 11 वाजेपर्यंत धुकं संपत नाही, इतकं पांढरं धुकं पडते. दुपारनं परत मग त्याचं रुद्र लहान असल्यामुळं रूमच्या बाहेर जाऊ वाटत नाही, कारण की मला एक तर सर्दी सहन होत नाही. मला सर्दी झाली की रुद्राला सर्दी होणार, त्यापेक्षा मग मी काय म्हणते, जाऊ दे बाहेर जायला नको. मग 1 वाजता मी आज तर 1 वाजता बाहेर गेले. मग त्याच्यानंतर मग जेवण केलं, म्हणजे बाहेर गेल्यानंतर ना कपडे भिजू घातले. कपडे धुवायचे म्हणतात 3 वाजले. 3 म्हणजे कपडे आत्ता धुईल मग धुईल, कारण रुद्राचं कसं आहे, माझ्या तुझ्यातच बस असल्यामुळं मग ते मला कुठं बाहेर म्हणजे काही काम करताच येत नाही. असं म्हणत मग पार्सलवाल्याचा फोन आला म्हणून आता मग म्हटलं चला जाऊया. मग बाहेर गेले पार्सल आणायला, तर तिथेच वेळ झाला. वेळ म्हणत काय नाही. हां, मग पार्सल काय आलं म्हणून बघायला आले वरती. मग बाळ रडायली, त्याला वाटलं की काय आलं मम्मानी मला दाखव ना. म्हणून मग परत हां, मग त्याच्यामध्ये मग रुद्रासाठी मी मागवलं होतं, डायपर मागवले होते. आता थंडी आहे ना, त्याला फुल कपडे घातल्याशिवाय म्हणजे फुल कपडे घालायला लागतात, त्यामुळं मग डायपर आणलं. मग एकदाच 300 रुपयाला 50 भेटले. सकाळ संध्याकाळ असं चेंज करावं लागतं ना, मग दिवसाचं 2 डायपर जातात, असं मग महिन्याभर होऊन जातात 50 डायपर. आता हे म्हणजे इथे काय झालं, एक सोमनाथचे एक ओळखीचं दुकान, म्हणजे एक दुकानदाराची ओळख झाली. मग त्यांनी असं म्हणजे आम्ही बोलत ते म्हणाले की मला हे पाहिजे, भरण्या पाहिजे. मग त्यांनी स्वखुशीने असं फ्रीमध्ये भरण्या देऊन टाकल्या, की मग भारी आहे ना. म्हणजे इथं आल्यानंतर ना असं आम्हाला असं जाणवलंच नाही की आम्ही महाराष्ट्रातनं आलो आहे, इथले माणसं आम्हाला आम्हाला माणसं जमवून घेतील का असं तसं. पण इथल्या लोकांनी इतकं असं समजून घेतलं ना, की असं वाटलंच नाही की आम्ही परक्या शहरात आलो, परक्या गावामध्ये आलो असं. इथे खूप छान लोक आहेत. आता किराणा मालाच्या दुकानामध्ये गेल्यानंतर डीमार्टमध्ये गेल्यानंतर ना 2 लक्स घेऊन आलो. हे सपोला ॲक्टिव्ह रिफाईंड ऑइल आहे. इथं रिफाईंड ऑइल खात नाहीत, इथं सरसोचं तेल खातं. म्हणजे इथं सरसोचं म्हणजे ते कसं पिवळ्या कलरचं असतं. म्हणजे मी कधी खाल्लं नाही आहे ते, पण आपल्यासारखं असं हे खात नाहीत. ते काय म्हणतात त्याला, रिफाईंड ऑइल म्हणतात ना, ते म्हणतात की नाही आम्ही इथं खाऊ शकत नाही, रिफाईंड ऑइल कोण खातं असं नाही का, जास्त तेल असतं हे असतं. मग त्यामुळे ते इथं सरसोचं तेल खातात. हे आम्ही त्या दिवशी 1 किलो तूप आणलं, सोमनाथनी त्या दिवशी 1 किलो तूप आणलं होतं. मग ते काय केलं, मी एका पातेल्यामध्ये तापवलं आणि नंतर थंड झाल्यानंतर या डब्यात बंद केलं. म्हणजे कसं व्यवस्थित राहते. नाही तर काय होतं, ते एकतर मी पातेलं 2च पातेले माझे, एक स्टीलचे एक जर्मलच्या पातेल्यामध्ये मला काय होतं, दूध तापवावं लागतं. आपण मुगाची डाळ म्हणजे मूग डाळ शिजू घातलेली ती शिजली आहे, त्यामुळे गॅस बंद करण्यासाठी उठले होते. सॉरी गाईज. हाय मैत्रिणींनो, आता बऱ्यापैकी रॅक लावलेला आहे मी, माल बऱ्यापैकी भरत आलेला आहे. आता हे साबुदाणा आमच्या घरी म्हणजे जास्त करून आता मी शुक्रवाराचा उपवास धरते,
त्यामुळं हा साबुदाणा लागतो. म्हणजे त्यामुळं अर्धा किलोच मी फक्त आणलेला आहे. त्याचं कात्री नाही आहे, त्यामुळं मग मी आपलं दाताने ते तर साबुदाणा पण भरलेला आहे. सध्याचे 8 वाजले आहेत. रुद्रा इतकं शांत झोपलं आहे. आज दिवसभर तो झोपलाच नव्हता. म्हणजे कसं सकाळी जर तो लवकर सकाळी तर तो रोजच लवकर उठतो म्हणा, तसं म्हणायला गेलं तर. पण असं मला वाटतं की नाही का, सकाळी त्याने उशिरा उठणं. 9 वाजता उठल्यानंतर ना कसं लहान मुलांना 10-11 वाजता खाऊ पिऊ घालवल्यानंतर ना उशिरा झोपली तरी चालते. पण रुद्राचं कसं आहे, सकाळी खूप लवकर उठतो पण झोपायचं नावच घेत नाही. मग 3 वाजता तो असं नाही का, जस्ट त्याला वाटतं 3 वाजता झोपावं, म्हणजे गुंगी चढते त्याला. मग 3 म्हणत मग 4-5 वाजता झोपायला. मग त्याच्यानंतर इतका शांत झोपतो की असं वाटतं की तो आता उठणारच नाही आहे. पण लहान मुलांचं कसं असतं नाही का, घरात पप्पांचा आवाज जरी आला, नुसतं पावलांचा जरी आवाज आला ना, तरी लहान मुलं उठून बसतात. तसं रुद्राचं काही नाही. आत्ता त्याचे पप्पा येतात ना, तरी 9 वाजतात त्यांना. मग ते दारात पाय घरात पाय असं नाही का, दारात जरी पाय आवाज आला ना त्याचा, म्हणजे त्यांचा की आले आता माझे पप्पा, की तो उठणार या करणार, असं रडणार थोडंसं. जोपर्यंत पप्पा त्याला घेत नाहीत ना तोपर्यंत तो शांत होत नाही. जर गाढ झोपीत असेल तर, नसेल तर मग काय होतं, जागा होतं पप्पा बसूच तर करूच तर मग उठून असं खेळतो, घ्या म्हणतो लगेच असे. त्यामुळे माझी कामं काय होतात, रुद्राचे पप्पा येऊस तर मी सगळी कामं करून घेतो. असं दिवसभर मला काम करायला असं जास्त वेळ मिळत नाही. दिवसभर त्याच्या मागे पुढे करण्यातच वेळ निघून जातो. मग संध्याकाळी असं शांत टाईम मिळतो, जेणेकरून मला पण शांततेने काम करायला मिळतं आणि तो पण शांत झोपलेला असतो. माझी पण चिडचिड होत नाही, त्याची पण चिडचिड होत नाही. आता ही चटणी ही काश्मीरी चिली पावडर आणलेली आहे मी. तर आपल्या इथं कसं आपण चटणी वगैरे वापरतो, पण इथं हे चटणी कशी बनवणार नाही का, रुद्र लहान आहे त्यामुळे मी म्हणजे मला बनवता येते चटणी, पण मी असं बनवण्याचा काही इंटरेस्ट घेत नाही आहे. त्यामुळे मी म्हटलं जाऊ दे चला, आता डीमार्टमध्ये मिळते तर काश्मीरी मिरची आणली. आता पहिल्यांदाच ट्राय करणार आहे, आता भाजी कशी लागते माहीत नाही आहे. हो बसली आता. त्याच्यामध्ये थोडीशी राहिलेली आहे, सांडता वाचली, नाही सांगली असं. काय होतं असं बस जास्त असं नाही का, असं मसाला पुडी जरी असं एका साईडला ठेवलं ना, मग काय होतं, रुद्राला ते हाती लागलं ना, त्याला असं माहीत नाही आहे की ते हे तिखट आहे, हे खारट आहे, असं कुठली गोष्ट त्याला असं समजत नाही आहे ना. मग त्याचं कसं आहे, जे दिसेल ना ते तोंडात घालतो. नंतर ना मग ते एकदा तर त्याने ना असं मसाला पुडी मी असं ठेवल्या होत्या, त्याला माहीतच नाही ती कशाची मसाला म्हणजे काय येते नेमकं. त्यांनी असं केलं की चाटलं होते, तिखट लागलं त्याला. मग तिखट लागल्यानंतर ना काही असं मला पण काही समजलं नाही की ते आता त्याला काय द्यावं म्हणून. पाणी दिलं तर पाणी पण तो पेना, काही असं खूप अस्वस्थ झालं होता, डोळे लाल झाले होते. त्यामुळं मग ते रुद्राचे पप्पा काय म्हणतात की नाही अर्चना तू व्यवस्थित ठेवत नाही. मग कसं असते ना, लहान मुलांची नजर इतकी तीक्ष्ण असते की कुठे जरी ठेवलं ना तरी त्यांच्या नजरेतनं ते हटत नाही. ते त्यांच्या बरोबर लक्षात येतं की इथं ही आहे, तिथं ते आहे, ह्याला हात लावला पाहिजे, त्याला हात लावला पाहिजे. म्हणजे सकाळी उठल्यापासून त्याला असं वाटतं की मला कामच आहे. लहान मुलांना ना कामं करायला खूप आवडतं. म्हणजे ते ठेवायचं आहे, ते सांडायचं आहे, ते करायचं आहे, हे ठरलेलंच असतं.
सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत काही ना काही उद्योग चालूच असतो लहान मुलांचा. मग त्यांच्या नजरेतनं मुंगी सुद्धा म्हणजे एक म्हण आहे की लहानपणी लेकरं ना म्हणजे लहान बाळांना मुंगी सुद्धा डोळ्यासमोरनं जाऊ देत नाही, इतकं त्यांची तीक्ष्ण नजर असते ना. खूप म्हणजे खूप. आता हे रुद्राच्या पप्पांनी सपल ओट्स आणले होते आम्हाला खाण्यासाठी बरं का. आता जवळजवळ 1 महिना झाला असं. पण ही आमची करामती अशी की सकाळी खायचं म्हणलं म्हणजे रुद्र तर खातच नाही. त्याला जर मनाला आलं ना तर मग तो खातो, नाही नको वाटलं ना तर तो काहीच खात नाही. म्हणून मग तो खात नाही, मग मला पण बनवायला असा इंटरेस्ट येत नाही की बाळ खात नाही एकटीसाठी कुठं बनवावं. त्यात त्यांनी पण घरी आता जसं म्हणायला गेलं तर त्यांना 15 दिवसातनं सुट्टी असते. 15 दिवसातनं एकदा सुट्टी असते. मग ते त्यावेळेस कसं भाजी भाकर म्हणजे घरी आहे तेच जेवण करतात. नंतर ना आम्हाला बाहेर पण मार्केटला वगैरे जावं लागतं. आता हे त्यामुळं मग ते आहे हे जेवण करतात. मग इंटरेस्टच येत नाही करायचा. सध्या आता हे पॉकेट्स पाहिल्यानंतर ना रुद्राचे पप्पा मला इतके बोलणार आहेत की तुम्हाला घरी आणून दिलं तरी तुम्ही खात नाही असं म्हणणार आहेत आम्हाला. मग काय करणार, काय आहे असे बंद पॉकेट असल्यामुळे ना खराब होत नाही, हे मात्र हे आहे. हे एक बेस्ट आहे, ते बंद आहे आम्ही तर फोडलेच नाही ते, त्यामुळे हे तसेच त्या ह्या पॉकेटमध्ये ठेवते. ठीक आहे, हा मसाला त्यांनी फोडला होता, सगळा वेस्ट झालाय. हा पण पनीर मसाला त्याच्या हातून काही सुटला नाही, हा पण वेस्ट होता वाचलाय. ते काय होतं कधी काही खाऊ म्हणजे पनीरची भाजी बनवायची म्हटलं ना की मग अचानक म्हणजे ते त्यांना सांगितलं ना की पनीर त्यांना इतकं म्हणजे खूप जास्त पनीर आवडतं. त्यांना रोज जरी खायला दिलं ना पनीरची भाजी ते रोज खाते इथे. त्यामुळे घरात मसाला पुडी आणून ठेवतात ते की कधी करू म्हणजे आणलं तर हे नाही आहे ते नाही म्हणण्यापेक्षा एक असा होतो म्हणून ते आणून ठेवतात. पण हे रुद्र काय करतो एक मसाला पुडी असं व्यवस्थित ठेवत सगळे खराब करून टाकते. हे काय झाले मिक्सरचं भांडं ज्युसर म्हणून आले पण मी एकदा पण यूज नाही केलं. कसं असतं एखादी गोष्ट घरात नसेल ना तर बाई असं म्हणते हे पाहिजे ते पाहिजे, पण ते घरात आली ना त्याची काहीच किंमत राहत नाही. असं काहीच माझं झालं. त्याला अजून त्याच्या एकदा पण काही केलं नाही. बघू आता करूया एकदा. गाजर आणल्यानंतर ना गाजराचा ज्यूस करते याचा. त्यात कसं होतं लहान बाळ आहे त्यामुळं असं इंटरेस्टने कोणती गोष्ट करायची म्हणलं ना करायला खूप करू वाटतं, पण ते कसं आहे टाईम जातो म्हटल्यानंतर ना मग ते कसं होतं लहान बाळांचं की मम्मा जवळच पाहिजे, तू हेच करू नको तेच करू नको, म्हणजे त्याला बोलता येत नाही पण तो काय करतो माझ्याजवळ जास्त चिटकून बसतो. मग ते मला काम करायचं म्हणलं ना असं इरिटेट होतं की बाबा काही करू आता, कारण काम करताना तो एकतर शांत बसत नाही, वळवळ करतो काहीतरी गोष्ट सांडवण लवण करतो. त्यामुळे ना म्हणजे असं असं मन इरिटेट होऊन जातं की बाबा आता काही करू. भरणी धुतली होती पण त्याचा वास अजून गेलाच नाहीये. तर चला मग आता एक कारने पुसते जेणेकरून नाही का त्याचा आतमधलं पाणी निघून जाईल. जो काही स्मेल येतो तो आता स्मेल येत नाही. त्याच्यात मी आता मीठ भरते. पण हे अख्खा पुडा बसेलच असं मला वाटत नाही आहे, पण बसवते कारण की काही एवढी एकच चांगली भरणी दिसते मला. काय होतं मोठ्या भरणीमध्ये ओतलं ना तर हात जात नाही. ह्याच्यामध्ये कसं हात जाऊ शकतो, ह्याच्यामध्ये कसं हात जाऊ शकतो असा. हे टाटाचं मीठ घेऊन आलेले म्हणजे याचं जास्त थोडंसंही टाकलं तरी व्यवस्थित होऊन जातं. नाही ते काय मिठाचं कसं असतं त्याला असं किती जरी टाकलं तर म्हणजे जास्त प्रमाणात टाकावं लागतं तेव्हा त्याला चव येते. त्यामुळे मी टाटाचंच घेऊन आलेले.
हां बसलं. आता हे किती मला वाटते अर्धा किलो आणले का कितीचं पॅक आणले मला तर साधारण अर्धा किलोचं दिसते हे पॉकेट. काय माहिती इथे काय दिसे ना. जाऊ दे बरणीमध्ये बसलं बाळ झालं. ते कसं आहे माझं माहिती का, असं मीठ जर एक असं पूर्ण एका भरणीमध्ये बसलं ना म्हणजे मला चांगलं वाटतं. नाही तर ते इथं थोडं म्हणजे यामध्ये थोडं त्यामध्ये थोडं ठेवलं ना म्हणजे असं मन असं हे होतं की आता अरे बापरे याच्यात थोडं त्याच्यात थोडं मग ते चांगलं वाटत नाही. आता हे कांदे तर नाही इथं उगवलेत म्हणजे थंडी जास्त असल्यामुळे इथं कांदे उगवूनच आलेत म्हणावं लागेल. हे आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये एवढे पिशव्या चालत नाही पण इथे ना काही पण गोष्ट गेली आपण मार्केटमध्ये असं भाजी आणायला गेलो तर आपल्या इकडे सहसा आपण कसं पिशवी घेऊन जातो. म्हणजे इथं पण मी पिशवी घेऊन जाते पण इथे ना सगळ्या गोष्टीला ना एक ही आहे कोणते म्हणजे कांदे घेतले त्याला पिशवी, टमॅटो घेतले टोमॅटोला पिशवी, बटाटे घेतले बटाट्याला पिशवी, असे सगळ्या गोष्टीला असे पिशवी देतातच. त्यामुळे घरी ना इतक्या पिशव्या होतात सांगू शकत. ते इकडे खोबरे खात नाहीत. ही बघा आता खोबरं किती म्हणजे असं हे होऊन बसले खराब होऊन बसले. जाऊ दे आता फेकून पण देऊ शकत नाही. असू द्यावं ठेवते नंतर कधी लागलं तर करता येईल. हा मी म्हणजे हे आमच्या इथं रुद्राचे फ्रेंड झालेली आंटी आहे त्यांनी रुद्रासाठी हा गुडलक घेऊन दिलाय. जेणेकरून कसं आपण असं सेविंग करत नाहीये. असं सेविंग करायचं म्हटलं तर हा करतो असं होत नाही असं नाहीये. आवड असेल तर सगळ्या गोष्टी होऊन जातात. पण आमचं कसं म्हणजे आवड आहे असं नाही आवड पण काही गोष्टी कसं असतं की हा करता येईल असं म्हणत ना ते गोष्टी राहून जातात. म्हणून मग त्यांनी असं दिलं की बाबा तू रुद्राच्या नावाने 1,000 रुपये का होईना टाक जर महिन्याला टाकून ठेव. म्हणजे ते कसं थोडंफार सेविंग होतं आणि त्यात आपल्याला कसं आपण याच्यामध्ये त्याच्यामध्ये ठेवतो. एक बायकांनी एक सवय आहे की आपण काय करतो आपल्याकडे 10 रुपये जरी असेल ना तरी आपण लगेच नवऱ्याला सांगून ठेवतो हा माझ्याकडे आहेत पैसे. मग ते असं मग ते कसं होतं लगेच त्यांची म्हणजे त्यांनी कसं म्हणतात हा दे ना मग हेला लागायचे तेला लागायचे. आणि त्यात आत्ता लाडक्या बहिणींचा मोसम आहे. मग लाडक्या बहिणीचे पैसे आले की आपण काय करतो हा आले की लगेच सांगून टाकतो. त्यातले आपल्याला जास्त मिळतच नाहीत. मिळते जास्तीत जास्त किती 500 रुपये. ते काय म्हणतात 1,000 रुपये मला ठेव 500 रुपये तुला घे. मग असं आहे ना मग ते कसं गुडलकमध्ये एकदा टाकलं ना की ते जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत ते काढावंच लागत नाही. काढताच येत नाही तो फोडल्याशिवाय तो निघतच नाही. त्यामुळे मग ते एक ट्राय केलंय मी की बाबा त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर ना ते पैसे नाहीत निघणार म्हणून. हे आता इथं लसूण पण आता हा पण खराब झालं म्हणजे मी प्लॅस्टिकमध्ये ठेवल्यामुळं हा पण खराब झाले पण आहे बेस्ट. जसं त्यातला निवडून काढून यूज करता येईल. मी एकच कटोरी आणली 2-3 कटोरी आणली हे टोपली आणली असती ना तर बरं झालं असतं. आता नंतर कधी जाईल त्यावेळेस घेऊन येईल. तू काही कांदे असे उगवतात ना ते इरिटेट होते पण आता विलाज नाही कारण की इतकी थंडी आहे की त्याला फूट म्हणजे थंडी पण आहे असं गरमी पण आहे. म्हणजे आपण कसं एखादं रोप उगवण्यासाठी कसं म्हणजे गरमी लागती थंडी पण लागती. एक वातावरण जसं लागतं ना तसं इथं असल्यामुळं ना इथं एक कांदे उगवले गेले. ही छोटी वाटी आणली होती म्हणजे सोमनाथनीच आणलेली आहे
आणि इतकी मस्त आहे ना. याच्यामध्ये काहीतरी पिटकरी म्हणजे तुरटी ठेवण्यासाठी आणली होती, पण ते आहे त्यातली ती काढली असल्यामुळं मी अशीच ठेवतीये. हे याच्या मागे ठेवते, नाही तर रुद्राच्या हाताला लागलं ना की ते एक वस्तू व्यवस्थित ठेवत नाही, म्हणजे सगळं फोडून टाकतो. ही लिंब आणली होती, सकाळी म्हणे लिंबांचा रस पिल्यानंतर ना वजन कमी होतं म्हणून ते घेऊन आलेत, पण पिण्याचा काही मुहूर्त निघाला नाही. काय होतं, सकाळी रुद्र पण उठतो, त्यामुळं जास्त गडबड होऊन जाते. त्यात त्यांना 7:30 वाजता जायचं असतं कामावरती, म्हणजे बस येते त्यांची, त्यामुळे मग सगळी धांदल उडून जाते. मग ते आपल्या आंघोळ वगैरे करतात, पटकन उरकतात आणि कामाला जायला निघतात. मग ते तसंच राहून गेलं आहे. त्यामध्ये हे मिरच्या आहेत, आता हे मिरच्या निवडायच्या आहेत. इथे ना म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी मी पाहिलं नाही असं मार्केटला गेल्यानंतर ना कोणती पण भाजी, म्हणजे कांदा घ्या, बटाटे घ्या, म्हणजे काही पण घेतले नाही एखादी वस्तू तरी, की असं मिरची फ्रीमध्ये कधी कोणी दिली नाही. पण इथे का असं मला आढळून आले की आपण काही जरी घेतलं ना, कोणतं पण एक वस्तू घेतली ना, त्यांच्याकडे जर मिरच्या असेल ना, तर ती मिरची एक 4-5 का होईना एक स्वखुशीने टाकून देतात. मला खूप असं वेगळं वाटलं की बाबा हे इकडं खूप छान आहे असं, नाही का. मिरची असं वेगळी घ्यायची गरजच लागत नाही की बाबा हा आहे. त्यातल्या त्यात कसं होतं, जास्त एखाद्याच्या घरी जास्त मिरची खातात, एखाद्याच्या घरी काहीच खात नाही. म्हणजे आमच्यात कसं आहे, आम्ही जास्त मिरचीचं खात नाही, आम्ही तिखटच खातो. मिरचीचं कसं रुद्राला पण आता आपण मिरचीचं देऊ शकत नाही, आणि त्यात पोहे वगैरे करायचं म्हणलं तरी रुद्राला मिरचीच देऊ शकत नाही आपण. आणि मला करायचं म्हणलं तर ते मी एकटीच खावं लागतं, कारण सोमनाथ कधीच खात नाहीत मिठाच म्हणजे मिरचीचं, त्यांना म्हणजे पोहे उपीट खातच नाही येत ते. त्यामुळे मग ते मिरची तशीच राहून जाते. मग मला असं सेपरेट मिरची आणायची कधी गरजच नाही लागली, सेपरेट अशी मिरची कधी आणावी लागलीच नाही झाली. आणि एखाद्या वेळेस जर आणली पावशेर, तर इथं काय होतं, खराब होऊन जाते अशी बघा. त्यातली चांगली चांगली निवडून ठेवते, बाकीची सगळी फेकून देणार आहे आता. हो का, झाली आता मिरची निवडली, हे झालं. आता हे सगळं माल लावून पण झालेलं आहे. आता ही कोथिंबीर आता अशी ठेवून देते मी. आता उद्याच्याला इथं चांगली स्वच्छ धुते, राहू दे. थोड्या वेळाने काय करते, चाकूने अशी कट करते आणि एका डब्यामध्ये एका ह्याच्यामध्ये ठेवून देते, म्हणजे कसं व्यवस्थित राहील. हे टोमॅटो काल मी त्यांना 1 किलो टोमॅटो आणायला सांगितले होते, पण त्यांनी हे किती आणले त्यांनाच माहिती. म्हणजे मला वाटते म्हणजे पावशेर आणलेत की अर्धा किलो आणलेत काही कळना. मला वाटते 4 ते 5 टमाटे आले होते, त्यातले मी आता 1 टाकले का, हां आता 1 भाजीला टाकले. म्हणजे इथे ना असं पय्या बोलतात, पावशेर घ्यायचं म्हणलं तर पय्या बोलतात. त्यामुळं मला वाटतं यांनी पय्या घेऊन आला असं. त्याला सगळं सेट झालेलं आहे. आता नका हे पिशव्या असं एक म्हणत ना इतक्या पिशव्या होतात की ते काही करावं तेच सुचत नाही. मग मी काय करत असते, एका पिशवीमध्ये सगळ्या पिशवी भरायच्या म्हणजे कचऱ्यामध्ये फेकून द्यायच्या. हे आता गूळ कशा ठेवायचा, गूळ ठेवायला आता ते हेच राहिले. आता हे बॉक्समध्ये ठेवूया. हे असंच बाहेर फेकून देते आता मी. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जसं पिशवीला म्हणजे कॅरी बॅगला सगळ्या गोष्टीवर बंदी आहे, पण इथं मला असं काही आढळून आलं नाही की असं प्लॅस्टिकला बंदी आहे, कारण ते सगळ्या बाबतीत असं प्लॅस्टिकच देतात. आणि आपल्या इकडं ना असं म्हणजे चिकन मटण आणायचं असेल ना
तर काळी पिशवी वापरतात. तसं इथं नाही. इथं कोणत्या पण गोष्टी म्हणजे कोणती पण वस्तू घ्यायची म्हणलं ना तर त्याला काळी पिशवी देतात. असं वेगळं असं काही हे नाही आहे. काही विलायचे असं काय होतं ना की छोट्या वस्तू आहे ना असं एखाद्या वेळेस जर आपण गडबडीत आहे ना असं फेकून दिलं जातं. माझं एक असं गोष्ट झाली आहे की असं सामानावरतं ना एक कुकरची जाळी असते ना म्हणजे सॉरी कुकरचे ते काळी काय असतं वायर हे असं सामान आवरता ना मी असं कचऱ्यात फेकून दिली आहे. त्यामुळे आता ती नवीन घ्यायची आहे मला पण ते आता मुहूर्त लागेना. आणि हे खूप मस्त आहे. म्हणजे दिसताना तर असं वाटतं की हे बुंदी असावी पण बुंदी नाही आहे. एक ही आहे काय म्हणतात त्याला खाण्यासाठीच आहे. आंबट तिखट अशी चव आहे याची. आणि आता ह्या बर्नीमध्ये काय बसे ना तर मी असंच ठेवून देते त्याला. की त्याचं ते तसलं सोडल्यामुळे अरे मला वाटते 2 बरण्या रिकाम्या राहिलेले त्याच्यामध्ये काहीतरी ठेवूया नाही चला. हो का आता मैत्रिणीनं सगळं असं व्यवस्थित सेट झाले. तुम्हाला आवडलं का? जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.